विकी कौशल आणि रश्मिका मंधाना यांचं लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छावा हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झालाय आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या कैदेपासून ते चित्रपट संपेपर्यंतचा अर्धा पाऊण तास म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राची छाती गर्वाने आणि डोळे पाण्याने भरणारा एक अद्भुत विलक्षण असा अनुभव. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याची आणि औरंगजेबाच्या क्रौर्याची सीमा नसलेल्या मनाला पिळून काढणाऱ्या या गाथेला अनुभवण्यासाठी मोठ्या पडद्याशिवाय दुसरा चांगला पर्याय नाही. व्हिज्युअली स्पेक्टेकल असणाऱ्या आणि प्रत्येक सेट ऑथेंटिक बसणाऱ्या विकी कौशलच्या भारदस्त अभिनयाबरोबर विनीत कुमार सिंगचा इम्प्रेस करणाऱ्या अभिनयाने नटलेला हा सिनेमा एक पर्वणीच आहे. कवी कलश आणि छत्रपती संभाजी महाराजांचा तो शेवटचा काव्यात्मक सीन आणि त्या सीनमधील खास करून विनीत कुमारची अदाकारी. आणि आता मी जे सांगणार आहे त्या गोष्टींची खरोखरच चित्रपटात कमतरता होती की माझ्याच अपेक्षा या चित्रपटापासून जास्त होत्या ते तुम्हीच ठरवा. मराठ्यांचा इतिहास सांगणाऱ्या चित्रपटात मराठी भाषेचाच नगण्य उपयोग. पुष्पासारख्या एका हिंदी डब तेलुगू चित्रपटातही यापेक्षा जास्त मराठी डायलॉग्स होते. AR रहमानचं संगीत आणि खास करून पार्श्वसंगीत. सिनेमातील पार्श्वसंगीत ऐकून मला सतत वाटत होतं की मराठी माणसाने यापेक्षा कितीतरी जास्त पटीने चांगल्या प्रतीचं संगीत दिलं असतं. तानाजीचं उदाहरण घ्या. मराठ्यांचा इतिहास आणि मराठ्यांची कहाणी आणि ढोल ताशे तुतारी जर पार्श्वसंगीतात वापरली नाही तर मजा काय. पार्श्वसंगीताच्या नावाने एकसारखं ते अरेबिक ऑपरा चालू असल्यासारखं जाणवत होतं. अजय अतुलला मिस केलं मी ह्या चित्रपटात. सोयराबाईंच्या रूपात एक पॉवरफुल कॅरेक्टर दिग्दर्शकाने वाया घालवला आहे. अक्षय खन्नाही पाहिजे तितका इफेक्टिव्ह दाखवला नाही. त्यापेक्षा राजा शिव छत्रपतीमध्ये यतीन कार्यकर यांनी औरंगजेब दमदार साकारला होता. औरंगजेबाचं वय बघता त्याचं चालणं त्याचं बोलणं त्यांनी अचूक टिपलं होतं. इथे अक्षय खन्ना फक्त दिसतो म्हातारा पण चालताना मात्र तो 71 वर्षाचा म्हातारा वाटत नाही. छातीत खंजीर खुपसताना शिवणकाम करताना त्याचे हात थरथरत नाहीत. कॅरेक्टरमधले हे बारकावे टिपण्यात डायरेक्टर असमर्थ ठरला आहे. राजा शिव छत्रपती या कार्यक्रमात दिग्दर्शक आणि यतीन कार्यकर यांनी हेच बारकावे अचूक टिपले होते. निगेटिव्हची लिस्ट अजून मोठी आहे पण त्या गोष्टींकडे दुर्लक्षित केलेलं चांगलं नाही का. कारण आपल्या लाडक्या शंभूराजांचा करुण इतिहास हा मोठ्या बजेटसह मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणे हेच आपले भाग्य. ऐतिहासिक सिनेमा असल्यामुळे काही कॉन्ट्रोवर्सी होऊन सिनेमा बॅन होण्या अगोदर तो सिनेमागृहात बघून घ्या.